दररोज इतकं काम आहे की भक्ती करायला आणि नामस्मरण करायला काही वेळच नाही आहे. सकाळी उठलं की पटपट पटपट आवरून कामाला जावं लागतं, संध्याकाळी आलं की झोपावं लागतं. मग भक्ती करायची कशी? तर भक्ती ही कायिक, वाचिक, मनी ही तिन्ही चारही प्रकारे आपल्याला करता येते. आणि पहिले तर आपण जर कामावर गेलो तर आपण मनामध्ये किंवा असंच गुणगुणत जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी अशी भक्ती करू शकतो. आणि जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण माळेवरती जप करू शकतो. म्हणजे संत ज्ञानोबा म्हणतात, माऊली म्हणतात की आपल्याला फक्त निरंतरता पाहिजे. भक्ती आपण निरंतर केली पाहिजे. ती कशीही करू, आपण बळजबरीने करू, प्रेमाने करू, कटाळ्याने करू, कशीही करू, ती आपण फक्त निरंतर एका लाईनीत रिदममध्ये केली पाहिजे. तेव्हाच आपल्याला भगवंताचे स्मरण राहते आणि भगवंताची कृपा आपल्यावर होते. जय जय रामकृष्ण हरी.